सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, स्वराज्याची राजधानी आणि प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयात कायमच जिवंत असलेला गड म्हणजे रायगड. आज आपण अनुभवणार आहोत फक्त एक सोहळा नाही, तर इतिहास पुन्हा जिवंत होतानाचा क्षण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा अद्भुत अनुभव. जय शिवराय मित्रांनो. तर फायनली आम्ही रायगडच्या पायथ्यापाशी पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही इथून आमचा ट्रेक चालू करतो आहे. तर चला तुम्हाला आता राज्याभिषेकाचा जो क्षण आहे, रात्रीची ती दृश्य आहे, ती आज दाखवतो. बसमधून आम्ही रायगडवाडीपर्यंत चालत झालं आहे आणि जवळपास इथून 1 किलोमीटर अजून चालत जायला लागेल आपल्याला पायथ्यापाशी आणि मग त्यानंतर तिथून आपण चढाई चालू करू. तर हे इथे हॉटेल वेद म्हणून आहे. इथे सोडलं आम्हाला बसवाल्याने. 7:45 वाजलेत आणि आत्ता जस्ट आम्ही चढायला सुरुवात करतोय. थोडंसं थकायला झालंय पण लवकरात लवकर वर जाण्याचा प्रयत्न करू. दरवाजापाशी पोहोचलो आम्ही आणि इथून आता चढाईला सुरुवात करतो. इथून आपल्याला 2 तास लागतात कमीत कमी वर जायला. 2 ते 2.5 तास चालण्याच्या स्पीडवर आहे. चढता चढता पार घाम निघालेला आहे आमचा. घामाघूम झालोय आम्ही. अजून 1-1.5 तास चढाई बाकी आहे. आता पूर्ण आम्ही पोहोचलो आता गोमुखी दरवाजापाशी. संध्याकाळच्या साक्षीने आम्ही रायगडाच्या पायथ्यापाशी पोहोचून आम्ही ह्या अविस्मरणीय ट्रेकला सुरुवात केली होती. प्रत्येक पायरी चढताना मनात एकच विचार, याच वाटेने कधी काळी मावळे चालत गेले असतील, याच वाटेने स्वराज्याचा इतिहास घडला असेल. इतिहासाच्या आठवणींना उजाळा देत अखेर आम्ही गडावर पोहोचलोय स्वराज्याच्या राजधानीत. होळीच्या माळात येत आम्ही आणि होळीच्या माळातून चाललोय आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे. तिकडे जागा बघतो टेंट लावायला भेटते का, कारण रायगडावरती गर्दी खूपच जास्त आहे. सगळी जागा पॅक झाली. आम्ही आमचा टेंट लावलेला आहे. टेंट नसून तो शामियाना आहे. शामियाना आहे आमचा. हा आमचा शामियाना आहे. बाकीचे इकडे छोटे छोटे टेंट आहेत. हे टेंट आहेत आणि हा आमचा इथे शामियाना आहे. मोठी छावणी आहे आमची. तर आम्ही जगदीश्वराचं मंदिर आणि होळीचा माळ याच्या मध्ये बरोबर टेंट लावलाय आणि जेवायला बसलो आम्ही. आणि आम्हाला बाजूच्या टेंट मधून बघा काय काय दिलंय. इकडे ही एक चटणी आहे, मिरची ठेचा. हा इकडे पिठलं आहे. त्याच्यानंतर ही एक चटणी आम्ही आणलेली आहे. ही चटणी आम्ही आणलेली आहे. त्याच्यानंतर ही आम्हाला भेट आलेली आहे. ही एक भेट आलेली आहे आणि ही एक झणझणीत चटणी नाचणीची स्पेशल भेट आलेली आहे. हा शामियान्यामध्ये आम्ही मस्त जेवायला बसलोय आणि आमचा शामियाना बघण्यासाठी खास लोक येतात.
रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आम्ही परत आलोय होळीच्या माळावर आणि इकडे काही मर्दानी खेळ चालू आहेत. मर्दानी खेळ बघून आम्ही निघालो ते राजदरबाराच्या दिशेने. आज अनुभवायची होती रायगडावरची ती रात्र. मग वेळ न दवडता आम्ही महादरवाजातून राजदरबारात प्रवेश केला.
जागे पुढे बसलेत त्यांच्यासाठी हा लिहिला आहे. काय पाहिजे शाहीर? हे गाणं ऐकण्याला नाद खुला पाहिजे. राज्याभिषेकाचा सोहळा थांबून थांबून म्हणा. राज्याभिषेकाचा सोहळा राज्याभिषेकाचा सोहळा शिवभक्त झाला गोळा करुणी पोशाख मराठ मोळा करुणी पोशाख साज मराठ मोळा या शिव सोहळ्यासारखा
सोहळा गाजला माझा
शाहिरी पोवाड्यांचा थरार ऐकून आम्ही आता बाहेर निघतोय आणि चाललोय आता झोपायला, थोडासा आराम करतो. त्याच्यानंतर सकाळी आम्ही लवकरच थोडंसं रायगड फिरू आणि पालखी सोहळ्याचा आनंद घेणार आहोत. पालखी सोहळ्याला थांबू नाही थांबू ती वेगळी गोष्ट आहे. बघूया, भेटूया उद्या सकाळी. शुभ सकाळ. रायगडावरची सकाळ बघा, जबरदस्त ढगांचा नजारा. 6:10 झालेत आणि आता सगळीकडे उजाडलंय. तर आता आम्ही जातोय जगदीश्वराच्या मंदिरामध्ये आणि समाधीवरती, तिथे दर्शन घेतो. त्याच्यानंतर येऊन मग फ्रेश होतो. जगदीश्वराचं मंदिर, त्याची भिंत आहे, इकडे समाधी आहे महाराजांची आणि हा इथून आता सूर्योदय होतोय. सकाळचे 7:30 वाजलेत आणि रायगडावरची गर्दी जी आहे ती बरीचशी वाढत चाललेली आहे आता. आणि आम्ही ट्रेन समोरच गॅस लावला आणि कॉफी बनवायला घेतली मस्त. आज मस्त कॉफी पिऊया. तर मॅगी बनवली आम्ही आणि मॅगी खातोय आता. थोडासा पावसाचा मोसम झालेला आहे आणि आम्ही टेंट आता काढलेला आहे आणि निघतोय घरच्या दिशेने. 9 वाजलेत. राज्याभिषेक आता चालू होईल 9 वाजता. आता माहोल बघा. इतिहासाला स्पर्श करून स्वराज्याचा अभिमान हृदयात ठेवून आज आम्ही रायगडाचा निरोप घेत आहोत. पण हा निरोप कायमचा नाही, कारण पुढच्या वर्षी याच दिवशी याच रायगडावर याच राज्याभिषेक सोहळ्याचा थरार पुन्हा अनुभवण्यासाठी आपण नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. आणि जर हा अनुभव तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शिवप्रेमी मित्रांसोबत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या गडावर, नव्या इतिहासासोबत.